गेल्या 2 दिवस मीडियापासून लांब असलेल्या एकनाथ खडसेंनी आज आपलं मौन सोडले। कृषी मंत्री म्हणून मला माझं काम करू दे असं खडसेंनी सांगितलं। खडसेंवरच्या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे अहवाल दिला होता। त्यानंतर खडसेंवर कारवाई होणार की तुर्तास त्यांना अभय मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। एवढंच नाही तर खडसेंनी स्वतःहून राजीनामा द्यावा या दृष्टीने हालचाली सुरू होत्या। मात्र आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत खडसेंनी आता दिले आहेत। सर इतना बड़ा सब कुछ हो रहा है, इतना प्रोटेस्ट हो रहा है। अफवा आहेत की नाथाभाऊ दिसत नाही, नाथाभाऊ आहेत कुठे, पण गेल्या कालपासून संध्याकाळपासून तर आता या ठिकाणी 2-3 दिवसासाठी मी या एका ठिकाणी आलेलो आहे। मला अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घ्यायचे आहेत। येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आकारी पड जमिनी, ज्या मुलकी पड जमिनी आहे, ज्या शेतकऱ्यांच्या कमी रकमेसाठी म्हणजे शेतसारा भरला नाही म्हणून सरकारने जमा केलेल्या अशा हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव मला ठेवायचा आहे। पाऊस सुरू व्हायचा आहे, पाऊस लांबला तर कृत्रिम पावसाचा परत प्रयोग करायचा आहे, या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आहे। शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत केली पाहिजे म्हणून त्यांना बी बियाणं मोफत देणं, तुरीचं असेल, सरकीचं असेल, यामध्येही निर्णय घेणं मला अत्यंत आवश्यक आहे। 2-3 दिवसामध्ये हे निर्णय घेतलेच पाहिजे। शेतकऱ्यांच्या हितासाठी हे निर्णय घेण्यात असताना काही डिस्टर्ब होऊ नये आणि यामध्ये हे आपल्याला लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्याला लाभ झाला पाहिजे। खतांच्या व्यवस्था आहे, बियाण्याच्या व्यवस्था आहे, पाण्याच्या व्यवस्था आहे, दुष्काळी स्थिती पडलेली आहे, सर्व महाराष्ट्रावर दुष्काळ आहे। त्यासाठी आढावा घेणं, त्याची कारवाई करणं, या संदर्भामध्ये आता 2-3 दिवस तरी मला वेळ घालवायचा आहे। आणि या माध्यमातून कुणी हे समजू नये की नाथाभाऊ दिसत नाही आहेत, मग कुठे गेलेले आहेत, मी इथेच आहे, मी काही कुठे गेलेलो नाही, अफवांवर विश्वास ठेवू नये। प्रशासनाबरोबर बोलतोय, माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केलेली आहे। 1-2 दिवसाआड मुख्यमंत्र्यांच्या सातत्यानं चर्चा होतच राहतात, कारण त्यांच्या संमतीशिवाय मंत्रिमंडळाकडे मला हे प्रस्ताव आणताच येणार नाही। त्यामुळे अशा स्वरूपाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। मला सर्वोच्च प्राधान्य द्यायचं आहे ते शेतकऱ्यांच्या हिताला। मी कृषी मंत्री आहे, त्यामुळे अशा आता यापेक्षा रोजचे हे बेबुनियाद आरोप ऐकून मलाही आता कंटाळा आलेला आहे। निष्कर्ष त्यातनं काही नाही, फक्त तथ्यहीन आहे, पुरावे नसताना केले गेलेले आरोप, व्यक्तिगत स्वरूपाची बदनामी करण्यासाठी होत असलेले हे प्रयत्न आता या ठिकाणी जे सुरू आहे त्याच्यामधून मला बाहेर पडून आता माझ्या शेतकऱ्यांसाठी मला वेळ दिला पाहिजे, यासाठी मी आता बाहेर आलो।